सुंदर वातावरण झालंय यार, मस्तच. आम्ही जिमला आलेलो, मला माहिती पण नाही कुठे बघतात नक्की ब्लॉग करताना, पण हे किती सुंदर दिसतंय यार. हे मी कसं शूट नाही करू. तर आज मी केलं आहे अप्पर बॉडीचं वर्कआउट, त्यानंतर अर्धा तास स्टेअर मास्टर केले आणि 15 मिनटात साउना बांधले. मस्त स्मूदी पिऊन आता घर जाके प्रोटीन खाएंगे. मला कमेंटमध्ये सांगा नक्की कुठे बघतात ब्लॉग करताना. तो तिकडून नाही आला. किती मस्त झालंय सगळं वेदर. तर आम्ही जिमला गेलेलो, जाताना ऊन होतं आणि जिममधून बाहेर आलो तर एवढा सगळा पाऊस पडून गेला होता आणि खरंच एवढं सुंदर वातावरण झालं होतं की मला वाटलं फोन बाहेर काढून आपण ब्लॉगिंगला सुरुवात करावी आणि मी तसंच केलं. काय म्हटलं असते परत एकदा बोल. सुशांतचं 5 किलो वाढल्यावर सुशांतला म्हणजे माझं 10 किलो कमी झाल्यावर मला घ्यायचा आणि याचं 5 किलो झाल्यावर याला घ्यायचा. मला वाटतं त्यापेक्षा भाई आपण हे करूया 10 - 5 आणि 5 वर एक गेल्यावर 5 किलो मसल वाढणार, त्याचं तुझं फॅट लूज होणार आहे. तर मी सुरुवातीपासून फक्त इंस्टाग्रामवर फोकस केलं. त्या नादामध्ये यूट्यूब माझं मागेच राहिलं. बऱ्याच दिवसापासून मला लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ शूट करायचे होते आणि आता लिटरली कॅनडाला येऊन 1 महिना झाला. म्हटलं ठीक आहे, बास झालं, आता करूया सुरुवात. चल कृष्ण. हॅलो. काय म्हणायचंय तुला आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये? फायनली आम्ही आलोय घरी आणि खूप छान पाऊस पडतो. अध्याय काय करत असेल? आय होप TV बघत नसेल. तर इथल्या घरांना ना असे डिजिटल पासवर्ड असतात, चावी वगैरे नसते. मग आम्ही घरी आलो आणि आत आलो ना की अशा पायऱ्या आहेत सुरुवातीला आणि मग वरती गेलं की हॉल वगैरे. तर तुम्हाला होम टूर हवी असेल आमच्या कॅनडातल्या घराची तर नक्की सांगा, मी एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यासाठी नक्की शूट करीन. आम्ही आलो तर मम्मीचं जेवण बनवायचं चाललं होतं आणि अध्याय हा किती नाही म्हटलं ना तरी आम्ही बाहेर पडलो की आजी आजोबांना लाडीगोडी लावून TV चालू करतो आणि TV बघायला सुरुवात करतो. तर मस्त आजीने केलेली गरम गरम चपाती खात खात अध्यायचं TV बघायचं चाललं होतं. इथे मी त्याला विचारत होते TV बंद करू का. अध्याय ठेव, बंद कर TV. आणि संध्याकाळचं असं प्रोटीन मीलच मी घेते. चिकन होतं थोडंसं, साईडला वांग्याची भाजी होती आणि ही जी करी आहे ना ती प्रॉन्स करी. नाही काय बघत खाल्ला त्याने सगळं. नाही रे संपला. गुड बॉय. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही रोज वॉकिंगसाठी बाहेर पडतो. तर आता मला वाटतं जवळजवळ 8:30 पावणे 9 वगैरे वाजले होते. आम्ही बाहेर आलो आणि साईडच्या ग्रासमध्ये बघा मला खारुताई दिसली, मग तो पण व्हिडिओ घेतला. हो, हे सफरचंद आहे. लागली पानागणीस. हां. आणि आधी खारुताई दिसली, नंतर बघा ही 2-3 झाडं आहेत ना, एवढी सगळे सफरचंद आहेत आणि इथली लहान मुलं नाही येतात, झाडावर चढतात, ही छोटी छोटी सफरचंद काढतात आणि खायला सुरुवात करतात. आणि थोड्या वेळानंतर जो इतका सुंदर सनसेट झाला, जे आकाश लाल गुलाबी झालं होतं, खरंच इथनं निघावंसंच वाटत नव्हतं. आता बऱ्यापैकी सनसेट झाला आहे पण टाईम आता 9 वाजलेत. यू बिलीव्ह? खरंच 9 वाजता एवढा उजेड. फ्रायडे आहे त्यामुळे मस्त रिलॅक्स आहे. कुत्रा बघा म्हणून. चला, आता खूप दिवस झालं मी प्रोक्रॅस्टिनेट करते की मी यूट्यूबवरचे मोठे व्हिडिओ चालू करीन. मला खूप DM पण आले की ताई तुझं आहे का यूट्यूब चॅनल. पण तर यूट्यूब चॅनल तर आहे पण त्याच्यावरती मोठे व्हिडिओज नाही आहेत, जास्त व्लॉग्स नाही आहेत. पण हां, आता हा व्हिडिओ मी नक्की एडिट करून पोस्ट करणार आहे. आज फ्रायडे आहे, खूप वेळ आहे माझ्याकडे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आय नो मी बेअरली काही बोलली आहे ह्याच्यामध्ये आणि खूपच तुटका मुटका आहे आणि तुमच्यापर्यंत किती छान एडिट होऊन पोचेल ते पण मला माहिती नाही. बट या, आय विल डेफिनेटली कीप गेटिंग बेटर. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बनवू का ते पण सांगा. आपण भेटूया अजून एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक करत राहा, शेअर करत राहा, कमेंट करत राहा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.